शेतकरी मित्रांनो, यशम योजना गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता 15 ऑगस्ट रोजी मिळणार, काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पीएम किसान योजनेचे जो रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे, या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून घरबसल्या तुम्ही 2000 रुपये जे वार्षिक 6000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या मिळवू शकता। कारण की पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदायक आणि सर्वात मोठी डीबीटी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने तिसऱ्यांदा जेव्हा हाती सत्ता घेतली तेव्हाच 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी टाकण्यात आलेला होता। तसेच ही योजना सुरू झाल्यापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनलेली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनाच 6000 रुपये वार्षिक मिळत असतात। ही महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी बातमी आहे। म्हणजे हे पैसे 3 हप्त्यामध्ये सुद्धा वितरित केले जातात। प्रत्येक हप्ता 2000 रुपयाचा असतो। मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे आणि ही जी योजना आहे, हे योजना सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता आणि 2019 पासून ही यशस्वी झालेली पीएम किसान महासन्मान निधी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 6000 रुपये टाकले जातात। कारण की ही जी योजना आहे ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी आणि डीबीटी मार्फत राबवली जाणारी सर्वात मोठी आणि यशस्वी अशी ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 18 हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही 3 कामे करायची आहेत। ती कामे केल्याच्या नंतर तुम्हाला जो यशस्वीरित्या हप्ता मिळणार आहे, आता त्याविषयी आपण बोलणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना एकच योजना असल्या कारणाने असं एकच डाटा नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजना ही एकच असल्यामुळे नमोचा आणि पीएमचा हप्ता जर तुम्हाला येत असतील आणि काही शेतकरी बांधवांना हे जे हप्ते आहेत ते येत नाही तर काय प्रॉब्लेम असतात, आता आपण त्याविषयी बोलू। पहिला जो प्रॉब्लेम असतो तो लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम असतो, म्हणजेच जमिनीचा प्रॉब्लेम असतो। या जमिनीच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांचे हप्ते पेंडिंग आहेत। कारण की हा जर प्रॉब्लेम आला तर दुरुस्त होण्यासाठी काही कालावधी लागतो। आपल्याला दुरुस्त करण्यासाठी संबंधित तुमचे कृषी खाते जे आहे ते काम करत असतं आणि तिथे जाऊन तुम्ही सुद्धा जो हप्त्याविषयी तुम्ही लँड सेलिंग प्रॉब्लेम विषयी बोलू शकता। दुसरा असा प्रॉब्लेम असतो की आधार सेलिंग स्टेटस नो असतं। आधार सेलिंग स्टेटस म्हणजे आधारला बँकच लिंक नसते, त्यामुळे स्टेटस काढत असताना तो प्रॉब्लेम स्टेटसवर 17 हप्त्याचे तुम्ही स्टेटस काढा। ज्या शेतकरी माध्यमांचा हप्ते येत नाहीत त्यांचं स्टेटस काढा आणि तिथे बघा की काय तुनीपुकी एक जर प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला जो हप्ता आहे तो 18 हप्ता मिळणार आहे। त्यामुळे ई-केवायसी सुद्धा पेंडिंग असेल तर ई-केवायसी सुद्धा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जो 18 हप्ता आहे तो मिळून जाईल। कारण की हे 3 प्रॉब्लेम आहेत, हे तिन्ही प्रॉब्लेम जर असतील ते दुरुस्त करून घ्या, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। त्यामुळे यशम योजना गुरु यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।